एक एक्सवरती पोस्ट केलेली आहे तुम्ही, ती गाडी महापौरांची असताना दाखवली, मुरलीधर मोहोळ महापौर असताना. नेमके काय आरोप आहेत हे सगळे? ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं, तो व्यवहारामध्ये मुरली मोहोळांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं. एका दिवसात 2 पास, एका दिवसात घाण खरेदी करत सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं. आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहोळांचा याच्यावर आशीर्वादही लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो, गोखले असतील, बडेकर असतील, राजने असतील, हे सगळे यांच्या जवळचे. मग ती कंपनी आली ही यांच्या जवळची, सगळे योगायोगच होते. आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र, हे बी योगायोग. आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचारलं ते म्हणजे त्यांचा पुरावा काय, त्यांचं बाकीच्या गोष्टी काय. म्हणून मग बडेकरकडे गेलो आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो आणि मग लोगो होता, तर मग ती लोगो त्या गाडीवर होता, त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंट मध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले. आणि ते मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसतं. मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता, बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जर विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं. आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले, सकाळी उठले की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडलं. हे 2 वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाले, 15 दिवस झाले. पण ते उत्तर द्यायला तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या पुढे गेला, माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला, निलेश गावेवर बोला, नाही मॅरेथॉनवर बोला, तुमचा माईक बाजूला घे. म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का? आणि मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का? तर लोकप्रतिनिधी याचं उत्तर देणं त्यांचं कर्तव्य. पण ते देणार नसतील तर मग मला रोज एक प्रश्न त्यांना विचारावा लागेल आणि त्यांनी द्यायचं का ना, हा त्यांचा विषय. पण या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का? किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे? या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही, फक्त आरोप करता असं देखील आपल्यावर ठिकाणी. बरं, ही गाडीला लोगो लावला, ही बडेकरांची गाडी, ही जर खोटं असेल तर त्यांनी माझं काय शासन कायदे ते करावं. आहे का फोटो? काय आहे का तुमच्या ट्विटरला? आहे ना तुमच्याला बघा ते. यांना बडेकरांना काही महापालिकेने कंत्राट दिली होती का? हे सगळं आता एका दिवसात होणार नाही. त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचं, रोज त्यांना एक प्रश्न विचार. ते म्हणतात की माझा मित्र गोखले होते आहे आणि राहणार. आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये, जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न कर. एवढं ते बोलतच नाही, आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काय घोळ केला तर त्याला मला मी दोषी काय? पण तुम्ही म्हणा मित्र सांगू शकतो ना, मित्राला मित्र सांगू शकतो. माझ्या मित्राने जर चूक केली तर ते मलाच बोलणार, तर ती दुरुस्त करण्याचं काम माझं आहे. ते जर त्यांना करायचंच असेल आणि हा जर मध्ये जर त्यांना लाटायचं असेल तर त्याचं ते. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.